मोठी सभा घेतली जाते, सरकारी खर्चानं जाहिराती दिल्या जातात, काही अधिकाऱ्यांना ब्रिटिश धरून लोक जमा केली जातात, प्रत्यक्षात त्याच्यातून शून्य. जर त्यांनी नाही केली, त्या अधिकारी नाही केली तर त्यांना चांगलेच क्रांती चौक या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वात अगोदर या ठिकाणी जनता दरबार या ठिकाणी भरवण्यात आलेला जनता अधिकार तुमच्या हक्काचा जनता दरबार असं याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या इथल्या सामान्य छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेत आहेत, ते सोडवण्याचे या ठिकाणी प्रयत्न करताना सध्याला आपल्याला दिसत आहे. सर्वात महत्त्वाची बाब जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे अधिकारी जे आहेत या संबंधित जे सरकारी खात्याचे अधिकारी या ठिकाणी हे या ठिकाणी आलेले आहेत. आपण प्रत्येक डिपार्टमेंटचा या ठिकाणी अधिकारी जो आहेत या ठिकाणी बसलेला आहे. आरोग्य खाते असेल, मनपाचं खातं असेल, जिल्हा परिषद असेल, सर्व महसूल खातं असेल, असं विविध खात्याचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. ज्या इथले जे नागरिक जे आहेत त्याची काय समस्या ती समस्या जाणून घेतल्याच्या नंतर त्या संबंधित अधिकाऱ्याला त्वरित त्या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे फोन लावून ते त्या जागीच ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आपण जर पाहिलं तर सर्व अधिकारी असतील या ठिकाणी जर पहिला आपण जर या ठिकाणी जनता दरबारात जो सामान्य जनता या ठिकाणी आल्याची आपल्याला दिसून येईल आणि विविध समस्या ज्या आहेत या समस्या जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर काही नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत, आपल्या समस्या घेऊन आले. आपण काका कुठून आलात? मी बजाजनगरहून आलेलो आहे. काय समस्या माझ्या डोळ्यात त्रास, माझे पापण्या उघडत नाही अशा. 1 वर्षापासून मी चक्रा मारतोय. हे बघा, माझं देवेंद्र फडणवीसच्या याच्यामध्ये गेलो होतो, गेलो होतो, पण काही झालं नाही. काहीच नाही, दिलाच नाही, इलाज नाही. नुसते पैसे खर्च दाखवला. 7,000चे इंजेक्शन आहे, पण मला 1 वर्ष भेटत नाही. मध्ये जाऊन आलो, असे डोळे उघडे लागायचे मला. या ठिकाणी मोठं शिबिर आहे देवेंद्र फडणवीस महोत्सव भरवण्यात आलेला आता अयोध्या मैदानामध्ये. तिथे तुम्हाला काही इलाज करण्यात काही झाला नाही का? काहीच नाही आला. ते म्हटले मला काही इंजेक्शन आमच्याकडे नाही म्हणे. हे काय इंजेक्शन लिहून दिलेलं आहे ते. इंजेक्शन लिहून दिलं होतं का? हो, नक्कीच. आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा महोत्सव भारतीय जनता पार्टीच्या वतीने भरवण्यात आलेला होता आणि तिथेही इलाज झाला नाही, म्हणून ते आता या ठिकाणी अंबादास दानवे यांच्याकडे ही समस्या घेऊन आलेले आहे. पण आपण सुरत इतरही नागरिक जे आहेत ते चालक असतील, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे नागरिक आहेत, शेतकरी असेल, अशा विविध नागरिक या ठिकाणी सगळे आलेले नामे समस्या सांगत या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहेत. काही शेतकरी आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि नेमकं त्यांनी समस्या त्यांची मांडलेली नेमकं जाणून घ्यायचं. काका कुठून आलात तुम्ही? लिंबेजवळ. काय समस्या घेऊन आलात? काय समस्या काय झालं? पाईपलाईन तोडून झाले. तोडली. कोणी तोडली? काय नेमकं कारण? ठेकेदार होतो जमीनदार, प्लॉटिंग केली, तोडून टाकू लागली. सरकारने जो शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला हा नुसता शोबाजी. मोठी सभा घेतली जाते, सरकारी खर्चानं जाहिराती दिल्या जातात, काही अधिकाऱ्यांना ब्रिटिश धरून लोक जमा केले जातात, प्रत्यक्षात त्याच्यातून शून्य. आणि म्हणून शासन आपल्या दारी नुसतीच बात मारतं, खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देतं असं हा माझ्या उपक्रमाचं ब्रीद वाक्य आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मी महाराष्ट्रात राबवतोय. बुलढाण्याला झाला, मुंबईला झाला आणि येणाऱ्या महिन्याभरात महाराष्ट्रातल्या जवळपास 24 ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. आजही जवळपास माझ्याकडे आतापर्यंत ज्या 150-200 तक्रारी त्याच्या 50-60 तक्रारी तर मी सहज मार्गी लावलेल्या आहे. बाकीच्या तक्रारी अडचणी प्रश्नसुद्धा निश्चित निपटार केला. सर्वसामान्य माणसांना ज्या पद्धतीनं सरकारच्या दारी चक्रा मारावं लागतात, सर्वसामान्य माणूस अतिशय त्रस्त आहे. शिक्षक शाळेत वेळेवर येत नाही, रस्त्याचं काम 2-2 वर्ष चालू आहे, असे छोटे छोटे विषय. आणि हे विषय सुद्धा सरकारचे अधिकारी निर्डावलेले असतात. पण त्याला त्यांचा दोष नाही, कारण मंत्रीच तसं, सरकारच तसं, तर अधिकारी तसेच होणार. तो शिवसेना एक समाजकारण करणारी संघटना आहे, शिवसेना प्रमुखाच्या विचारानं, आणि म्हणून या समाजकारणाच्या हेतून हा उपक्रम राबवतो. याला कमालीचं यश सगळीकडे मिळतं. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी हे काम केलं आहे.
प्रदर्शन चाललंय. सगळ्यात ठीक आहे की आमच्या म्हणजे बाकी सध्या पक्षाचं काम कोणीच करत नाही, कोणीच करत नाही. आणि म्हणून आज लोकांना सुरू केलेलं आहे. त्यामध्ये जे काही मुद्दे आता इथे आंदोलन वगैरे आंदोलन सुरू करत नाही आणि इमिजिएटली स्पॉट आहे सगळं. आणि त्यामुळे लोकांना ती खूप मदत होईल. आता जर त्यांनी नाही केली, त्या अधिकारी नाही केली, तर आम्ही शिवसेना जाईल की त्यांना चांगलंच करतो. महाराष्ट्रातले अनेक वेळेस आले, अनेक वेळेस महाराष्ट्रात अनेक वेळेस आले, अनेक वेळेस मुंबईत सुद्धा राहिले. त्याची जी स्टाईल आहे ती थोडंसं आता ते लोक मग भाऊ होतात आणि मग एकेरी पत्र बेरोजगारी किती आहे लगेच वर्षाला 2 कोटी लोकांना मी काम केलं नाही. उत्कृष्ट उपक्रम आहे. सगळं सांगत जात नाही. मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा होता ते मी आल्यानंतर त्यांनी सांगितलं जो आम्ही प्रत्येक 15 लाख अजूनही आले नाही. हे जनता आम्हाला विचारते की 15 लाख आलेले काय. सांगायचा मुद्दा असा की त्यांची सगळ्यात आपल्या करतात काही आज लोकांना बऱ्याच लोकांना ते आवडतात. ठीक आहे, ते त्याचे फॅन असतात. त्याच्यात फॅन जरी काम काही नाही. आतापर्यंत मी अटालीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 5 वर्ष पत्र मिळेल तुम्हाला. छानपैकी काम झालं. मनमोहन सिंगच्या काळात मी 10 वर्ष काम केलं, काही नाही. पण एनडीएच्या काळात मी 5 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा आम्हाला आम्ही एनडीएच्या सुद्धा आम्हाला काही मदत झालं. आणि म्हणून तसंच आता इथे चाललंय. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे आमच्या या जनता दरबाराच्यामुळे शिवसेनेच्या दरबाराच्यामुळे त्या ठिकाणी काही त्याच्या हालचाल होईल. नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याला उत्तर देऊ. समस्या सोडवण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते करत आहे. मात्र गेल्या आपण तर अनेक महिन्यापासून वर्षापासून अशा अनेक नागरिकांच्या या ठिकाणी समस्या आहेत त्या सुटत नाही आहे. मात्र आता या शिवसेना ठाकरे गटाचा दरबार या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे, जनाधिकार दरबार. पण या दरबारातून तरी समस्या सुटेल का, आता हेच बघणं महत्त्वाचं आहे. संभाजीनगर.